सो हेलो नमस्कार नमस्ते की हालचाल दोस्तों, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो गाइस सो आज का ब्लॉग हिंदी में नहीं, आजचा ब्लॉग पूर्ण मराठीत असणार आहे. आपला पहिला ब्लॉग मराठीत असणार आहे. आणि आम्ही आज चाललो कुठे फिरायला नाही चाललो आहे, आज मनसून आउटिंगला चाललो आहे. कारण की आम्ही केला आहे विला बुक, जो की राहणार आहे इगतपुरीमध्ये. आत्ता तरी आमच्यासोबत फक्त संकेत आहे, पण अजून पोरं ॲड होणार आहे. म्हणजे ते गाडी वगैरे घेऊन येत आहे अजून. आम्हाला फक्त बसायचं आणि जायचं आहे. तर बघू आता किती वेळात येतं. आम्ही 10चा टाईम तर दिला होता त्यांना यायचा, पण काय वाटतं सांगते. अर्धा पाऊण तास तर आम्हाला लेट होणारच आहे मला तरी वाटतंय, कारण की आम्ही 10चा टाईम दिला होता. अजून तरी पोरं कुठेच आले नाही आहे. पण बघू किती वेळात येतात, तेव्हा भेटतो मी सर्वांसोबत तुम्हाला. कारण की मध्ये आम्हाला एक स्टॉप पण आहे, थोडा पेटपूजा वगैरे पण करायची आहे ना. सो पेटपूजा आम्ही करणार आहे, मग त्याच्यानंतर आम्ही सीधा आपल्या विलाला जाणार आहे. तर भेटतो मी थोड्याच वेळात तुम्हाला सगळे आल्यावर. तर मित्रांनो, वेलकम बॅक. तर जसं की आपण बघू शकता की आपले पोरं इथे आलेले आता, आणि ही आमची गाडी राहणार आहे. पुढे गाडी उभी आहे आणि एक गाडी आमची अजून मागून येते, त्याच्यासाठी आम्ही वेट करतोय. आता कसं वाटतंय भाई? तर काही आता बघू किती वेळ लागतो. ते पेट्रोल वगैरे भरताय वाटतं. गाईज एन्जॉय तर फुल टू होणार आहे आमचा, कारण की आतून इथून जायला आम्हाला अर्धा पाऊण तास तरी मिनिमम लागणार आहे. काहीतरी खायचं बघा ना. तर आता पण आता ह्या भाऊला भूक लागलेली. मग सकाळचं 7 उठेल. मला माहिती होतं काय खायला भेटणार आहे म्हणून मी घरूनच नाश्ता करून आलेलो आहे. पण आम्ही नाही केलेलं आहे गाईज. आम्ही कसं करायचं आता, आम्ही नाश्ता नाही केलेला आहे. सो गाईज बघू आता आहे ना किती वेळ लागतो. मागून एक गाडी येते, ते वाटतं पेट्रोल वगैरे भरायला थांबले. तर अबे काय वाटतं किती वेळ लागणार आहे आपल्याला जायला? इथून जायला किती वेळ लागणार आहे? एक साधारणतः आपल्याला जायला 15-20 मिनिटं लागतात. 15-20 मिनिटं तर इथून निघायला लागणार आहे. बघू काहीच नाही तुम्ही थोड्या वेळात. आता आम्ही डीमार्टला चाललो आहे, बघू काहीतरी चटर मटर खायला बघायला. तर भेटतो मी तुम्हाला थोड्याच वेळात. स्टेट्यू. तर मित्रांनो, आता आम्ही ऑलमोस्ट पोचणार आहे आपल्या विलाला. आणि आता जसं काय आपण पहिले व्ह्यू बघून या किती भारी, म्हणून आम्ही ते थोडा ब्रेक घेतला आहे. पूर्ण व्ह्यू खूप भारी व्ह्यू येते, म्हणून आम्ही आमच्यामध्ये अजून एक मेंबर ॲड झालेला आहे. काय म्हणतात सागर भाऊ? तर हे पण आमच्यामध्ये ॲड झाले. आणि जी गाडी आपण त्या वेट करत होतो मगाशी, ही आहे स्कॉर्पिओ, आणि त्याच्यात हे सगळे पोरं बसून येत होते. तर आता आम्ही फोटोशूट वगैरे करणार आहे, ते फोटोज वगैरे काढतोय. हा बघा, सगळ्यात उत्सुक पोरगा आहे आमच्यामध्ये हा. सगळ्यात उत्सुक पोरगा आमच्यामध्ये तो आहे. आणि जसं काय हे बघू शकता, हे पण पोरं आमच्यामध्ये ॲड झालेले आहे. हे पोरं आहे, हे पोरं. आता सर्वांचा फोटोशूट चालू आहे. बघतो आम्ही किती वेळ थांबतो इथे. मग आम्ही आता ह्याच्यानंतर डायरेक्ट विलाला जाऊन थांबणार आहे. मी तुम्हाला सरळ विलामध्ये. तर गाईज आता विषय असा झाला होता की आम्ही 2 मिनिटं थांबलो होतो आणि आम्ही गाडी काढून पुढे निघून गेलो. 1-1.5 किलोमीटर झाला. आणि त्याच्यानंतर आमचा एक मित्र फोन करतो आणि म्हणतो मी मागेच राहिले. तर तुम्ही बघू शकता समोर चालत येतोय. आणि सगळ्यात भारी विषय तर असं की गाडी त्याची त्याला सोडून आलो आम्ही मागे. पण आता त्याला घ्यायला आम्ही परत 1 किलोमीटर मागे युटर्न मारायचा. आता तो बसणार हा पोरगा त्याच्यात मागे राहिले. आपला हा मागेच राहिला. तर गाईज भेटतो मी तुम्हाला विलाला जाऊन. तर गाईज वेलकम बॅक. तर आता विषय असा आहे की आम्ही इथे पोचलेलो आहे विलाला. आणि पहिले हा व्ह्यू बघा यार, काय व्ह्यू आहे भाई. पूर्ण इथं डॅम आहे, डॅमच्या बाजूला इथे टर्फ आहे. आणि हा आपला विला राहणार आहे, 4 BHK विला राहणार आहे. आमचे सगळे पोरं तर टेरेसवर जाऊन पोचले. आता पोरं बघा, आमचे सगळे पोरं आता टेरेसवर पोचले. मी स्पेशल बाहेर आलो थोडा ब्लॉग वगैरे बघण्यासाठी. हा स्विमिंग पूल बेसिक राहणार आहे, आतमध्ये 4 बेडरूम आहे. आता आम्ही थोडं यायला लेट झाला आम्हाला, म्हणून आता आम्ही डायरेक्ट लंचला बसणार आहे. लंच झाल्यानंतर आम्ही सगळं स्विमिंग पूलमध्ये जाणार. तेव्हा मी तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात. तोपर्यंत हे बघा, भेटतो थोड्याच वेळात तुम्हाला मी. तर गाईस आता वाजले दुपारचे 2 आणि इथं मस्त चालू झाला आहे आपला पाऊस. एकदम गरमागरम जेवणासोबत असा पाऊसचा नजारा आम्ही घेणार आहे. आणि आमचं आता जेवण पण तयार आहे. मी तुम्हाला जेवण दाखवतो आहे बघा.
हा भाऊ चालू पण झाला. मी एडिटिंग करणार आहे, नका टेन्शन घेऊ गाईस. हा आपला मेनू राहणार आहे. चपाती, पापड. व्हेजवाल्यांसाठी आम्ही पनीर आहे, जसं की आपण बघू शकता. हे राहणार आहे आपली डाळ, सरक रे हरिओम. ही राहणार आहे शेवभाजी सुकी, त्याचीच ग्रेव्ही आहे शेवभाजीची. चपाती कुठे सरक, अबे सरक. हा आपला राहणार आहे राईस. राईसमध्ये हे नॉन व्हेजिटेरियन आपलं चिकन, हे ऑमलेट. अशा प्रकारे आमचा मेनू राहणार आहे आत्ताचा जेवणाचा. आणि आता आम्ही जेवणाचा लाभ घेणार आहे आपल्या पावसासोबत. तर भेटतो मी तुम्हाला थोड्याच वेळात जेवण झालं. सर गाईस आपलं आता जेवण झालेलं आहे. कसं होतं जेवण संकेत? एकदम क्वालिटी जेवण. क्वालिटी एकदम फर्स्ट क्लास होती जेवणाची, कारण की विल्लामध्ये Unlimited होतं. असं जेवण असणं थोडं मुश्किल असतं, पण आम्हाला इथं खूप चांगलं जेवण भेटलंय आणि अनलिमिटेड. प्लस अनलिमिटेड पण होतं. तर एकदम भारी. आता आम्ही जाणार आहे स्विमिंग पूलमध्ये, कारण की आता जेवण वगैरे सगळं झालं, आराम पण झाला. आणि त्या पोरांचं पण तुम्ही बघू शकता पूर्ण सगळी तयारी झाली. आता गाणे वगैरे पण लागणार आहे. एकदम ह्या प्रकारे आम्ही पाण्यात जातो, मग तुम्हाला भेटतो थोड्याच वेळा. तर गाईज वेलकम बॅक. आता जसं की पाहू शकता, आता आमचा एकदम खेळून आलेला आहे पाण्यामध्ये. आता पाण्यानंतर आमचा जो विषय होणार आहे आता क्रिकेट खेळायचा. जसं काय आपण बघू शकता इथे रेडीमेड टर्फ बनलेलं आहे विलासाठीच. आता असंच आम्ही आता क्रिकेट खेळणार आहे. थोडं पाण्यात वगैरे एकदम खेळून झालंय, असंच ओल्यामध्ये एकदम. काय म्हणतो आब्या? ए आब्या, एकदम मजा करण्यात आम्ही येणार आहे. आता थोड्यात आम्ही क्रिकेट खेळून असंच ओल्यामध्ये क्रिकेट खेळून परत आम्ही जाणार आहे स्विमिंग पूलमध्ये. तर भेटतो आम्ही थोडाच क्रिकेट खेळता. मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळा. सर मित्रांनो, आपली आता मस्त प्रकारे आपली आंघोळ वगैरे झाली. एकदम स्विमिंग पूलमध्ये वगैरे खेळून झाले. सगळे बघू शकता, सगळ्यांनी आपले आता कपडे बदललेले. थांबा, ब्लर येतोय का? बरं ब्लर येतो. ह्यांनी पण कपडे बदलले, मी पण कपडे बदललेले. आता एकदम सर्व एकदम फ्रेश वगैरे झाले. आता आम्ही एकदम टेरेसवर आलो आहे, कारण की असा व्ह्यू असल्यावर बघा, हा पण व्ह्यू बघा असा. हा तू पण बोलून घे, ते पण बरोबर आहे. पण असा व्ह्यू असल्यावर फोटो काढणं पण गरजेचं आहे, म्हणून आम्ही आता फोटोशूट करायला आलो आपल्या टेरेसवर. आमचा जोकर प्रो मॅक्स आहे, जो की आता आपल्याला तुम्हाला बघायला भेटला कॅमेरामध्ये. हा एकदम त्याची त्या चालू होऊन जाते, फळफळ करायला लागते एकदम त्याची. बघू आता आम्ही फोटोशूट वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळ. सर मित्रांनो, गुड मॉर्निंग. इट्स डे 2, म्हणजे दुसरा दिवस आहे आज आमचा. कारण की काल रात्री आम्ही फुल पार्टी वगैरे करून एकदम म्हणजे चिलॅक्समध्ये होतो सगळे, एक दुसऱ्याची म्हणजे मस्ती करत होतो. तर सीन असा आहे की आता मी काय बोलायच्या आधी पहिले तुम्ही ते कालचं बघू ना, की आम्ही रात्री काय करत होतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला. आता वाजले रात्रीचे 11 आणि जसं की तुम्ही बघू शकता इथं पूर्ण लॉबीमध्ये मी एकटाच फिरतोय. कारण की सीन असा आहे, मी आता तुम्हाला दाखवणार आहे की एक आपला बॉईज जेव्हा विलामध्ये येतात तेव्हा काय करता. आता सध्या तरी आमच्याकडे हे 4 बेडरूम आहे, 1 2 3 आणि कोपऱ्यात एक 4 आहे. ठीक आहे, असे 4 बेडरूम आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो की या बेडरूममध्ये कोण आहे. जसं की तुम्ही बघू शकता, हा पहिला बेडरूम आहे, जो की हा पूर्ण रिकामा आहे. तसंच आमचे बाकीचे जो हा दुसरा बेडरूम आहे, हा पण पूर्ण रिकामा आहे. आणि हा एक तिसरा शेवटचा बेडरूम आहे, हा पण पूर्ण रिकामा आहे. पण एक बेडरूम असा राहणार आहे की जिथे तुम्हाला एकदम प्रो मॅक्स बघायला भेटणार आहे.
इथे फुल बॉक्स होती प्रो मॅक्स आहे. इथे सगळे पोरं आपले बसलेले सगळेच्या सगळे पोरं सगळेच्या सगळे पोरं एकाच रूम मध्ये बसलेले आहे म्हणून खूप मजा येणार आहे. तर आता तुम्ही जा सगळे बरं तिकडे. तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिलं की आम्ही काल रात्री एकाच जागेवर सगळे बसून मस्ती करत होतो. पण आपण त्याआधी जाणून घेऊ की कालचा एक्सपिरियन्स सर्वांचा कसा राहिला. सर हरिओम भाई काय बोलता भाई? अशी ट्रिप झाली पाहिजे. अशी मजा कधीच झालेली नाही, यावेळेस झालेली ती मजा. तसाही हा प्लॅन वर्षातून एकदाच बनतो आमचा की पावसाळ्यात जायचं, एक विला वगैरे कुठला तरी बुक करायचा आणि मस्त प्रकारे तिथे जाऊन मस्ती वगैरे करायची. पण तो एकच दिवसाची मजा राहते, कारण की एक दिवस पूर्ण राहून आम्हाला दुसरं चेकआउट ऑफकोर्स करावं लागतं. आणखी सर्वांना आपले आपले कामं राहतात. तर आजचा सीन असा राहणार आहे की आमच्यातले काय पोरं घरी निघून जाणार आहे आणि आमच्यातले आम्ही म्हणजे कुठेतरी जाऊ फिरायला वगैरे. बघू, ते अजून फिक्स नाही कुठे फिरायला जायचं. तर ते डिसाईड करून मी तुम्हाला भेटतो थोड्याच वेळा. तर मित्रांनो, वेलकम बॅक. तर आता आम्ही निघालो आपल्या विलावरनं आणि कुठे चाललोय ते मला पण माहित नाही. कुठे चाललोय रुद्र आपण? आम्ही चाललो आहे डॅमला, पण कोणत्या डॅमला चाललो आम्हालाच माहिती, फक्त गाडी थांबा, आता ते एवढं तर कळाले कुठल्या तरी डॅमला चाललोय. आता कुठल्या डॅमला चाललोय ते आपण अभिषेक भाऊंना विचारू. कुठल्या डॅमला चाललोय आपण? भुशी डॅम. कुठल्या डॅमला चाललोय? या ठिकाणी आपण बावली डॅमला चाललो. आमचे नेते असेच उत्तरं देतात. आता आम्ही चाललोय बावली डॅमला. बघू, आता आम्ही समृद्धी महामार्ग धरलाय, म्हणजे धरून झालाय. आता आम्ही एक्झिट घेतलाय. तर आम्ही दुसरा धरतोय. बघतो आता आम्ही थोडा नॉर्मल हायवेनी. आता आमचं थोडं 10-1 किलोमीटर अजून जायचं आहे. तर भेटतो तुम्हाला सरळ डॅमवर जाऊन. तर मित्रांनो, वेलकम बॅक. परत स्वागत आहे तुमचं त्याच व्लॉगमध्ये, कारण की आता आम्ही आपल्या फायनल डेस्टिनेशनला पोचलो आहे, जो की राहणार आहे आपला बावली डॅम. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही तिकडेच चाललो आहे. पहिले आपला हा व्ह्यू बघून घ्या. ह्याच्यानंतर मी तुमच्यासाठी सिनेमॅटिक्स ते ॲड करणारच आहे, पण हा व्ह्यू जो प्रत्यक्षात पाण्यात मजा आहे ना, ती व्हिडिओमध्ये तुम्हाला मजा घेता नाही येणार. पण तरी आपण ह्या पोरांना पण विचारू शकता की व्ह्यू कसा आहे. कसा आहे रुद्र व्ह्यू? व्ह्यू म्हणजे व्ह्यू काय सांगू तुम्हाला. ए शुभ्या, व्ह्यू कसा आहे इथला? एकदम सुपर, व्हेरी नाईस. तेच सांगतोय गाईज. इथला प्रत्यक्षात पाण्यात जो व्ह्यूची मजा आहे ना, ती व्हिडिओमध्ये मजा नाही आहे. पण आता आम्ही इथे फोटोशूट वगैरे करणार आहे. तर मी फोटोशूट वगैरे करून झाल्यावर तुम्हाला भेटतो. तो तर मित्रांनो, वी आर डन विथ आपला फोटोशूट वगैरे झालेला आहे. मी इंग्लिशमध्ये बोलणार होतो, पण मला आता लक्षात आलं की आपला ब्लॉग मराठीमध्ये आजचा. तर आपला आजचा फोटोशूट झालेला आहे आणि आता आम्ही घरासाठी निघणार आहे, कारण की इथे पावसाचं वातावरण खूप जास्त आहे आणि ते पाऊस येण्याची खूप जास्त शक्यता आहे. पाहू शकता पूर्ण चिखल आहे, म्हणून आता इथे पावसाची शक्यता खूप जास्त दिसते. म्हणून आता आम्ही घरी जाणार आहे. तर हाच होता आमचा आजचा व्लॉग, कारण की विला आणि बावली डॅम तर इन्क्लुडेड नव्हतं, पण आता आम्ही इन्क्लूड केलेलो आज इन्क्लूड केलं आहे त्याला ह्याच्यातच व्हिडिओमध्ये. तर दॅट्स इट. हेच होतं पूर्ण ब्लॉगमध्ये. जसं की अजून एक मित्रांसोबत आपली एक ट्रिप कंप्लीट झालेली आहे आणि पुढची ट्रिप तुम्हाला लवकरच बघायला भेटेल माझी तरी. आणि एक स्पेशलाइज्ड व्हिडिओ पण येणार आहे लवकरच. तर भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.